ऋषिकेश देवडेकर हा औरंगाबादमध्ये पतंजलीचं दुकान चालवायचा। शहरातल्या A9 सिडको भागात आई वडील पत्नी मुलीसह ऋषिकेश राहत होता। जगदीश कुलकर्णी यांचं दुकान भाड्याने त्याने घेतलेलं होतं आणि 2016 मध्ये साहित्यासह ते दुकान सोडलं होतं। तर हे त्याच दुकानाचं आपण ही दृश्य पाहतोय। जे दुकान जे आहे ते ऋषिकेश देवडेकरनं घेतलेलं होतं। या ठिकाणी ऋषिकेश देवडेकर हा औरंगाबादमध्ये पतंजलीचं दुकान चालवत होता। औरंगाबादमधल्या N9 सिडको भागात हे त्याचं दुकान होतं आणि तिथंच तो त्याच्या आई वडील पत्नी मुलीसह राहत देखील होता। 2016 मध्ये त्यांनी ही जागा, हे जे दुकान आहे हे भाड्याने घेतलेलं होतं। ते 2016 मध्ये त्याने साहित्यासह सोडलेलं होतं आणि ऋषिकेश देवडेकर हा पत्रकार गौरी लंकेश हत्या प्रकरणामधला मास्टर माइंड आहे। त्याला झारखंडमधून अटक झालेली आहे। आणि याविषयी आपण अधिक जाणून घेणार आहोत। सचिन जिरे आमचे प्रतिनिधी औरंगाबादहून आपल्यासोबत आहेत। सचिन, आपण हे दृश्य पाहतोय ज्या ठिकाणी या ऋषिकेश देवडेकरनं हे दुकान तो पतंजली चालवत होता आणि 2016 मध्ये साहित्यासह त्यांनी हे दुकान सोडलेलं होतं। बरोबर आहे। 2014 पासून ऋषिकेश जो आहे तो औरंगाबादेत वास्तव्यात होता। सिडको या भागात तो वास्तव्यात होता आणि त्याने कुलकर्णी यांची जी दुकान आहे ती भाड्याने घेतली होती आणि त्या ठिकाणी तो पतंजलीचं त्याने दुकान टाकलं। त्या दुकानात आई वडील त्याचं पत्नी आणि हे सर्व त्या दुकानाचा सांभाळ करायचा आणि हे करायचं। त्यानंतर तो त्याच बाजूलाच असलेला या सिडको भागातील L44 या घरामध्ये तो शुक्ला यांचं घर आहे, त्या घरामध्ये राहायचा तो। आणि त्याच्याबद्दल आम्ही आजूबाजूवाल्यांशी किंवा मालकांशी विचारणा केली असता तर त्याचा स्वभाव एकदमच चांगला होता असं बोललं जातं त्यांच्याकडून की त्याचा स्वभाव एवढा शांत स्वभावाचा होता आणि तोंडावरून माशीही उडणार नाही असा त्याचा स्वभाव होता। सर्वांशी मन मिळवून स्वभावाचा तो वावरत होता या भागामध्ये। आमचे प्रतिनिधी सचिन जिरे आपल्याला माहिती देतोय। मात्र या ऋषिकेश देवडेकरला पत्रकार गौरी लंकेश हत्या प्रकरणातला मास्टर माइंड म्हणून त्याला अटक झालेली आहे। तर दुकानाचे जे मालक आहेत त्यांनी या संदर्भात नेमकी काय प्रतिक्रिया दिली, त्यांनी काय म्हटलेलं आहे जगदीश कुलकर्णी यांनी, ते आपण आधी पाहू। ते एकदम शांत स्वभावाचे होते, एकदम म्हणजे असं कधी कोणाला काही असं म्हणजे वाटले पण नाही की असं असेल म्हणून। हां, धार्मिक याचे होते ते एकदम। हां, किती वर्ष त्यांनी तुमचे दुकान चालवले? तीन एक वर्ष चालवले। म्हणजे त्या 3 वर्षामध्ये त्यांचा स्वभाव कसा राहणार? एकदम म्हणजे असं कोणाला शेजाऱ्यांना सुद्धा कधी काही हे नाही वाटलं ते असं एकदम अजिबात। काय म्हणजे स्वभाव एवढा चांगला होता त्यांचा की ते इथून जेव्हा गेले तर त्यांना आम्ही म्हटलं की नका जाऊ बाबा। ते त्यांचे क्लास होते काहीतरी सोलापूरला, ओळखीचे नव्हते का किंवा काही नव्हते, ते सहज असं दुकान रिकामं झालं होतं म्हणून बघायला आले होते ते त्यांना दुकान आवडलं आहे म्हणून त्यांना ते। किती वर्ष चालवले त्यांनी? ते साधारण 2-3 वर्ष चालवले।